नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे पोलीस हे मुक्ता आणि सईला शोधत असतात. त्याच वेळेला शोधत असताना सई आणि मुक्ता गार्डनमध्ये एका बाकड्याच्या खाली लपलेल्या असतात आणि एक कॉन्स्टेबल सई आणि मुक्ताचा फोटो वाऱ्याने उडून जातो म्हणून तो मिळवण्यासाठी म्हणून पुन्हा त्या दिशेने येत असते जिथे मुक्ता असते. आणि म्हणूनच मुक्ता ही सईला घेऊन पुन्हा खाली वागते आणि म्हणते की सई मऊ खाली वाग. आणि सई आणि मुक्ता पुन्हा खाली वागतात आणि ती कॉन्स्टेबल ही तो फोटो घेण्यासाठी म्हणून आलेली असते. तेवढ्यातच ती फोटो घेऊन उठते आणि एक फुगेवाला असतो, तो फुगेवाला हा समोरून तिच्या जात असतो. त्यामुळे आता मुक्ता आणि सई त्या कॉन्स्टेबलला काही दिसत नाही आणि ते कॉन्स्टेबल पुन्हा पुढे निघून जाते. नंतर आता ती कॉन्स्टेबल निघून गेल्यावर मुक्ता तिकडून हलण्याचा निर्णय घेते आणि स्वतःचे बॅग वगैरे सगळं काही घेऊन ती तिकडून पळ काढते आणि सई माऊला म्हणते की चल सई माऊ पटकन चल, असं म्हणून ते आता दोघीजणही तिथून निघत असतात. तर इथे सागर देखील खूप अस्वस्थ असतो आणि तो सगळीकडे मुक्ता आणि सईचा शोध घेत असतो आणि बाहेर पडून तो सगळीकडे सगळ्या एरियामध्ये जो कोणी समोर दिसतंय आजी किंवा आजोबा काका काकू सगळ्यांकडे फोन दाखवत यांना पाहिलंत का, या दोघींना पाहिलंत का, माझी बायको आणि मुलगी आहे असं म्हणून सागर हा सगळीकडे चौकशी करत असतो. परंतु मुक्ता आणि सईला कोणीही पाहिलेलं नसतं कारण त्या खूप पहाटेच निघून गेलेल्या असतात. तर इकडे जिथे मार्केट एरिया असतो तिकडे देखील पोलीस मुक्ताचा शोध घेत असतात आणि एका फुगेवाल्याकडे जाऊन कॉन्स्टेबल आणि हवालदार विचारतात की ह्या बाईला पाहिलंत का, ही बाई निघून गेलेली आहे मुलीला घेऊन, परंतु त्यांनाही माहीत नसतं. आता सागर देखील न्यूजपेपरवाला आणि त्याच मार्केट एरियाला कव्हर करतच सगळीकडे मुक्ता आणि सईचा शोध घेत असतो. परंतु कुठेही ती सापडत नसते. तर इथे सागर म्हणतो की काय झालंय मुक्ता, तुम्ही कुठे गेले आहात सईला घेऊन, कोणालाच तुम्ही सापडत नाही आहात, असं इथे आता त्याला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर मुक्ता ही सईला पूर्ण कव्हर करते आणि सईला रस्त्याने घेऊन चाललेली असते आणि समोर जात असताना तिच्या लक्षात येतं तर समोर पोलीस असतात आणि इन्स्पेक्टर असतात जे मुक्ताचा शोध घेत असतात. त्यामुळे आता मुक्ता ही पटकन एक साईडला त्या सगळ्या साड्या आणि स्कार्फ लावलेले असतात मार्केटमध्ये त्याच्या मागे लपून राहते. आणि नंतर मग सईमाऊ म्हणते की अगं मुक्ताई बघ ना, अगं सगळेजण आपला कसे शोध घेतात, आपल्या पप्पाची पोच किती मोठी आहे ना, आपल्या पप्पाला आपल्याला शोधायला पोलीस अंकल पण हेल्प करतायत, असं सईमाऊ म्हणते. तेव्हा मुक्ता हो बाळा असं अगदी त्या निरागा सईला उत्तर देते. तर मुक्ता आणि सई तिथेच मागे लपून असतात कारण समोर पोलीस असतात आणि काहीही करून पोलिसांच्या हवाली त्यांना मिळायचं नसतं. आता इथे सागर देखील प्रत्येक बाईकडे जाऊन ह्यांना तुम्ही पाहिलंत का असं विचारत असतो, परंतु कोणालाही कळत नसतं की ही कोण आहे आणि आम्ही हिला नाही पाहिलं असं प्रत्येकाकडूनच उत्तर मिळत असतं. मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सगळ्यांना सागर फिरून फिरून विचारत असतो. एकाकडूनही पॉझिटिव्ह आन्सर मिळत नाही म्हणून सागरला आता खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आता सईमाऊ म्हणते की मुक्ताही अगं पप्पा कुठे शोधतोय बघ ना, आपल्याला कुठे कुठे शोध घेतोय पप्पा आपला. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की हो सगळेजण पप्पाला आपल्याला शोधायला हेल्प करतायत ना. तेव्हा सईमाऊ म्हणते की हो, परंतु आपल्याला कोणालाही सापडायचं नाही आहे ना मुक्ताई, आपण इथेच लपून राहूया. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ताई यांना तुम्ही पाहिलंत का, ही जी बाई आहे ना ती या मुलीला घेऊन पळून गेलेली आहे, म्हणून तुम्ही हिला लवकरात लवकर कुठे बघितलं तर सांगा, असं म्हणत असतात. त्याच वेळेला इथे आता मुक्ताचं लक्ष तिथून त्या साड्यांच्या 2 कॉर्नर्समधून समोर जातं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिला बघतात असं तिला वाटतं म्हणून आता समोर समोर इन्स्पेक्टर हे संशयाने चालत येत असतात आणि मिहिका तेवढ्यातच मध्ये येते. आता मिहिका आल्यावर इन्स्पेक्टर विचारतो की तुम्ही या दोघींना कुठे पाहिलं आहे का. त्यावर मिहिका म्हणते की हो हो, ॲक्च्युली या दोघींना मी पाहिलं, या दोघींना तिकडे बसस्टँड आहे ना त्या दिशेने त्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने जात होत्या, तुम्ही तिकडे बघा, असं म्हणून मिहिका त्यांची दिशाभूल करते आणि त्यांना तिकडून पळवते. त्याच वेळेला आता इथे मिहिका ही येऊन मुक्ताच्या समोर उभी राहते. आता मुक्ताला ती म्हणते की मुक्ताताई आणि सईमाऊ, आणि दोघींकडे बघून तिला धक्का बसलेला असतो. आता समोर आपल्याच मिहिकाला पाहून मुक्ता ही चेहऱ्यावरचा गॉगल काढते आणि तिच्याकडे बघतच राहते. त्यानंतर आता मिहिका ही हे सगळं बघून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे सावनी ही सारखी सारखी इकडे तिकडे फोन करत असते की माझ्या सईचा पत्ता लागलाय का लागलाय का, परंतु काही होत नाही. आणि त्यानंतर ती सागरला कॉल लावते आणि म्हणते की सागर मला खरं खरं सांग, सांग कुठे आहे तुझी बायको, माझ्या मुलीला कुठे घेऊन गेली आहे, मला ना खरं खरं सांग, नाहीतर बघ मी अशी व्यवस्था करेन ना की माझी मुलगी सापडूनही तुला मी जेलमध्ये चढवेन.
तुला मी जेलमध्ये टाकेन आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला अटक करेन मी, तेव्हाच मग मला शांतता मिळेल. आता सागर खूप चिडलेला असतो. सागर म्हणतो की 1 मिनिट, प्रत्येक वेळेला मी तुझं काही ऐकून घेणार नाही. मी पण इथे माझ्या मुलीचा आणि माझ्या बायकोचा शोध घेतोय. प्रत्येक वेळेला काय तुझं? तेव्हा मग आता ती म्हणते की पण माझी मुलगी सापडली नाही तर तर मी सोडणार नाही. तेव्हा मग आता सागर म्हणतो की तुझं तोंड बंद ठेव. ऑलरेडी तुझ्यामुळे आयुष्यामध्ये माझा तमाशा झाला आहे. तू हे जे काही केलं आहेस ना त्यामुळेच घडलं हे सगळं. आणि हो, आता मी शांत बसलो आहे ते फक्त माझ्या मुलीसाठी आणि माझ्या बायकोसाठी. पण एकदा की मी बाहेर उठलो, माझ्यातला बाप आणि माझ्यातला नवरा जागा झाला ना, तर लक्षात ठेव मी तुला सोडणार नाही. मग मागचा पुढचा मी काहीच विचार करणार नाही. मी जोपर्यंत शांत आहे ना तोपर्यंत शांत आहे. पण जर पुढे मला तू डिवचण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ मी काय करू शकतो ते. म्हणून आता माझ्यातल्या बापाला जाग देऊ नकोस. मी जोपर्यंत गप्प आहे तोपर्यंत ठीक आहे. पुढे तुला जास्त काही बोलण्याची गरज नाही आहे. नंतर मलाही माहीत नाही मी काय करून बसेन ते. त्यामुळे मला जरा शांत राहू दे. मला माझ्या मुलीचा शोध घ्यायचा आहे. असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि हे ऐकल्यानंतर आता सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे तू मला धमकी देतोस तर ठीक आहे. परंतु आता ही सावनीच तुला चॅलेंज देते की एकदा की मला माझी सही सापडली ना मग बघ मी कसं करते ते. तुला तुझ्यातला बाप आणि तुझ्यातली म्हणजे नवरा जागा व्हायचा आहे ना, बघ मी आता काय करते ते. तुला कसं हवालदिल करून सोडते ना तेच बघ. असं म्हणून सावनीने आता शपथ घेतलेली असते. त्यानंतर आता इथे आपली सईमऊ ही मोबाईलवर काहीतरी बघत असते आणि महिका तिला जवळ घेऊन बसलेली असते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ताताई, अगं तू किती दिवस असंच या पिल्लाला घेऊन पळणार आहेस? अगं कुठे राहशील तू? काय करशील? तुला कळतंय का? अगं किती बाहेर सगळेजण तुम्हाला शोधतायत. सगळीकडे तुम्हाला शोधणं सुरू आहे. कुठेही एक जागा नाही जिथे तुम्हाला शोधत नाही आहेत. मुक्ता म्हणते की मिहू तू काळजी करू नकोस. आम्ही फ्लाईट पकडून निघून जाऊ इथून कुठेतरी दूर बाहेर. आणि मी फ्लाईटच्या तिकीट पण अरेंज केलेले आहेत. त्यावेळेला मग आता मिहिका म्हणते की अगं ताई, तुला वाटतंय का असं की तू हिला घेऊन सहजासहजी फ्लाईट पकडू शकशील? अगं सगळीकडे पोलीस आहेत. एअरपोर्ट, बस स्टँड, रिक्षा स्टँड, अगं एवढंच नाही तर इथे हायवेवर सगळीकडे नाकाबंदी आहे तुला शोधण्यासाठी. सगळीकडे पोलीस पसरलेले आहेत. आणि तुला असं वाटतंय की अशा अवस्थेमध्ये तू कुठेही बाहेर निघू शकतेस? नाही, असं कुठेच होऊ शकणार नाही. तुला पोलीस लगेच पकडतील. म्हणून ताई मी तुला सांगते की तू आता माझ्या घरी चल. तेव्हा मग आता मुक्ताला टेन्शन आलेलं असतं. मुक्ता म्हणते की नको मिहिका, नको तुझ्या घरी नको. तेव्हा ती म्हणते की अगं तू काळजी करू नकोस, हर्षवर्धन आता घरी नाही आहे. म्हणूनच मी तुला म्हणते, अगं या छोट्याशा सईमाऊला घेऊन तू कुठे कुठे फिरणार आहेस? अगं बाहेर सगळेजण तुम्हाला शोधतायत. तुला कळतंय का? या सगळ्यामुळे तुला त्रास होऊ शकतो आणि लवकरच ही तुझ्या तावडीत सापडू शकते. सावनी तुम्हाला घेऊन जाईल. तेव्हा मग मुक्ता म्हणते की फक्त एवढंच हवं आहे मला. काही झालं तरीही सावनीच्या हाती माझ्या मुलीला जाऊ द्यायचं नाही आहे. मला फक्त माझ्या मुलीबरोबर जगायचं आहे, बाकी काही नाही. त्यावेळेला मिहिका म्हणते की हो ताई, मला माहिती आहे तुझं काय म्हणणं आहे ते, परंतु जर तू त्यांच्या तावडीत सापडलीस तर हे कसं शक्य आहे? म्हणून मी तुला म्हणते की तू सध्या तरी माझ्याकडे ये, माझ्याकडे राहा, थोडा वेळ घालव आणि बघ दिवसभर हिला घेऊन तू कुठे कुठे फिरणार आहेस? थोडा आराम करा म्हणजे काहीतरी सुचेल. तेव्हा मग आता इथे मिहिकाला मुक्ता म्हणते की चालेल ठीक आहे. त्याच वेळेला इथे आता मिहिका म्हणते की चल आपण माझ्या घरी जाऊया सईमाऊ. तेव्हा सईमाऊ म्हणते की येस मिहिका मावशी, तुझ्याकडे जायचं आहे? तेव्हा ती तिला जवळ घेत म्हणते की हो, मिहिका मावशीच्या घरी जायचं आहे. असं म्हणून आता ती त्या दोघींनाही घेऊन चाललेली असते. तर इथे सावनीचा मात्र रडून रडून जळफळाट होत असतो. सावनी जोरजोरात ओरडत असते की मुक्ता, तू माझ्या मुलीला कुठे घेऊन गेली आहेस? कुठे गायब केलंस माझ्या मुलीला? एकदा की माझी मुलगी मला मिळाली ना की मी तुला सोडणार नाही. तुझ्यावर किडनॅपिंगचे सगळे काही चार्जेस लावेन आणि माझ्या सईला माझ्याकडे आल्यानंतर तुला मी कायमची अटक करेन. किती एवढे शेवटपर्यंत मी डाव खेळत येते, परंतु तू माझा प्रत्येक डाव मोडत आलेली आहेस. मुक्ता, मी तुला सोडणार नाही. तुला मी कोर्टमध्ये तुला जेलमध्ये मी खडी फोडायला पाठवणार म्हणजे पाठवणार. मी माझी मुलगी सापडल्यानंतर तुला कायमची जेलमध्ये पाठवणार आहे. असं आता सावनी स्वतःशीच म्हणते आणि ती खूपच संतापलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मिहिका ही सई आणि मुक्तासाठी छान शिरा घेऊन येते. तेव्हा मग मिहिका म्हणते की हे घे सईमाऊ शिरा. तेव्हा सईमाऊला ती म्हणते की तुला खूप आवडतो ना शिरा? तेव्हा सईमाऊ म्हणतो की हो मला खूप आवडतो. आणि म्हणूनच मग ती तिला खाण्यासाठी देते आणि म्हणते की बघ कसा झाला आहे, तुझ्या मुक्ताईसारखा झाला आहे का? टेस्ट कर आणि मला सांग हां. तेव्हा मग आता ती म्हणते की हो चालेल. आणि मग सईमाऊ तो शिरा खाते. एक घास खाल्ल्यावर म्हणते की खरंच खूप छान झाला आहे मावशी शिरा, आणि ती तो खात असते. त्याच वेळेला आता मिहिका ही
सईला दिल्यानंतर मुक्ताला देत असते. मुक्ता म्हणते की नको मेहका, अगं मला नको आहे. तेव्हा मेहका म्हणते की अगं ताई, असं कसं चालेल, तुला 2 घास खाल्लेच पाहिजेत, सकाळपासून तू काहीच खाल्लं नसशील अगं. त्यानंतर मग मुक्ता म्हणते की नको गं, खरंच माझी इच्छा नाही आहे खाण्याची. त्यावेळेला मग मिहू म्हणते की ताई अगं असं कसं चालेल, आणि ती तिच्या हातात घेते तर मुक्ताचं अंग खूप गरम झालेलं असतं. मिहू म्हणते की अगं ताई, हे काय तुझं तर अंग गरम लागतंय, मला वाटतंय की तुला ताप आहे, सकाळपासून तू अशीच निघाली आहेस ना, त्याने तुला त्रास होतोय. तेव्हा मग आता सईचा चेहरा पडतो आणि मुक्ताला ती विचारते की मुक्ता, हे काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा मुक्ता म्हणते की मी ठीक आहे. तेव्हा मग आता इथे हे ऐकल्यानंतर मिहिका म्हणते की हे बघ ताई, आपल्याला आता गोळी घ्यायची आहे, तुला ताप आहे, तू गोळी घेऊन आराम कर, त्यानंतर काय ते पुढे जायचं बघायचं. आता सर्वात पहिले तर तुला गोळी खाण्यासाठी हे सगळं खावं लागेल आणि थोडं खाल्ल्यानंतरच तुला गोळी घ्यावी लागेल. चल, मी काही ऐकणार नाही आहे, चल मी तुला भरवते. असं म्हणून आता स्वतःच्या हाताने मिहिका ही मुक्ताला भरवत असते आणि आपली बहीण आपल्याला भरवते हे पाहून मुक्ताला खूप बरं वाटत असतं. त्यानंतर आता इथे मुक्ताला तिच्या ड्रॉवरमध्ये त्या तिच्या प्रेग्नन्सीच्या गोळ्या दिसतात आणि पुस्तकं दिसतात. त्यावेळेला मग मुक्ताला क्लिक होतं. ती अगदी व्याकुळ होऊन म्हणते की आय एम सो सॉरी, खरंच माझ्या लक्षातच नाही आलं मिहू. या माझ्या सगळ्या धावपळीमध्ये मी विसरूनच गेले होते अगं, की तू प्रेग्नेंट आहेस आणि तू आता लवकरच एका बाळाची आई होणार आहेस. खरंच आय एम व्हेरी सॉरी. मला खरंच तुला विचारायचं पण सुचलं नाही गं या गडबडीमध्ये की तू कशी आहेस मिहू आणि तुझी तब्येत कशी आहे. तेव्हा मग मिहिका म्हणते की अगं हो ताई, शांत हो, मी व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, सोनोग्राफी झालेली आहे, बाळाची ग्रोथ वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे, तू अजिबात काळजी करू नको, मी औषधं वगैरे सगळं वेळेवर घेत आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की मिहिका, मला खरंच खूप आनंद झाला आहे तुझी ती बातमी ऐकल्यापासून. खरंच तू आता एका लहान मुलाला जन्म देणार आहेस. खरंच आई होणं खूप जगातली सुंदर सोपी गोष्ट आहे गं. खरंच मला खूप आवडली ही गोष्ट. माझ्या सईमुळे मला आई पण मिळालं, परंतु तू एका बाळाची आई होणार आहेस, त्यामुळे तू या गोष्टी एन्जॉय कर. तेवढ्यातच आता तिथे हर्षवर्धनचा कॉल आल्यामुळे मिहिका जराशी गडबडते आणि मुक्ताला सांगते की थांब, मी कॉल घेते. आणि ते हर्षवर्धन तिला म्हणतो की हॅलो. तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे, पोचले का? तेव्हा तो म्हणतो की नाही, ॲक्च्युली माझी एक जरा महत्त्वाची फाईल होती, ती मला हवी होती, त्यामुळे माझ्या माणसाला मी पाठवतोय, ती फाईल त्या माणसाकडे दे, ठीक आहे? तेव्हा ती म्हणते की ओके चालेल. आणि तेवढ्यातच तिथून आपली सई मग ओरडते की मला जरा अजून शिरा मिळेल का? तेव्हा आता मुक्ता आणि मेहिका दोघीजणीही तिला गप्प करतात की काही बोलू नको. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कोण लहान मुलगी आहे का तिकडे? तेव्हा मग ती म्हणते की नाही, लहान मुलगी कुठे? तेव्हा तो म्हणतो की नाही, लहान मुलीचा आवाज आला म्हणून म्हटलं. तेव्हा मेहिका सांगते की ॲक्च्युली मी टी व्ही लावला ना, तर टी व्हीमध्ये कधीपासून ती लहान मुलगी बोलत आहे त्याचाच तुम्हाला आवाज आला असेल. आणि मग तो ठीक आहे बोलून फोन ठेवतो. आता मुक्ताजवळ ती येते आणि मुक्ता म्हणते की सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? त्यावेळेला मग मेहिका म्हणते की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही झाला, सगळं काही ठीक आहे. असं म्हणून आता ती तिला शांत करत असते. तर घरी इकडे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. सागरला आपली इंद्रा ही नाश्ता आणून देते आणि त्याला म्हणते की सागऱ्या 2 घास खाऊन घे रे. परंतु काहीही सागर ऐकायला तयार नसतो. सागर काहीही जेवायला तयार नसतो. सागर म्हणतो की नाही, सकाळपासून मी कुठे कुठे नाही शोधलं त्यांना, बस स्टँड, रिक्षा स्टँड, मार्केट एरिया, सगळं काही नुसतं शोधून काढलं, परंतु कुठेही त्या सापडल्या नाहीत. कुठे गेल्या असतील? सगळीकडे शोध घेतला आहे त्यांचा. मुक्ता आणि सई कुठे गेले असतील, काही सापडायला मार्ग नाही. आता सागरच्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रू येत असतात. तो खूप या सगळ्यामुळे रडत असतो. त्यावेळेला मग स्वाती म्हणते की दादूस, अरे असं करू नकोस प्लीज, थोडं खाऊन घे ना, तू 2 घास खाल्ले नाहीस तर तुला कसं बरं वाटेल? त्यांना शोधायचं पण आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधाव्याच लागतील. त्यावेळेला इथे आता हे ऐकल्यानंतर इंद्रा म्हणायला लागते की सागऱ्या, अरे बाला खाऊन घे ना, थोडंसं तरी खाऊन घे. तेव्हा कोमल म्हणते की दादूस, तुला मी कॉफी बनवून देऊ का? अगदी मुक्ता वहिनी बनवते ना तशी बनवते. आता सागर पुन्हा एकदा डोक्याला हात लावतो आणि तो पुन्हा एकदा रडू लागतो आणि म्हणतो की हे सगळं काय घडतंय माझ्याबरोबर, काय चाललंय हे सगळं मला कळत नाही आहे. इतक्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या, सगळं नीट सुरू होतं ना, परंतु मध्येच काय चालू झालं हे सगळं? सगळं नीट सुरळीत चालू होतं, माझं कुटुंब, माझं घर अगदी सुखामध्ये होतं. आता मुक्ताचे प्रयत्न म्हणून आदित्य पण लवकरात लवकर घरी येणार होता. तोही आता घरी येऊन माझं सगळं कुटुंब एकत्र होणार होतं, सगळं माझं स्वप्न आयुष्याचं पूर्ण होणार होतं. परंतु मध्येच एक ठिणगी आली आणि सगळं काही विखरून गेलं. सगळं काही माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसलं आहे. मला वाटत होतं सगळं नीट होणार आहे, परंतु नाही.
काहीच ठीक नाही झालं. ती सावनी अजूनही माझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते हे मला कळलं कसं नाही. त्या सावनीने एक वार केला, एक वार, आणि माझं सगळ्या आयुष्याच्या अगदी चिंधड्या उडाल्या. खरंच माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. हे सगळं त्या सावनीमुळे घडतंय. तिला मी खूप कमी समजलो. सावनी माझं पुन्हा एकदा आयुष्य उद्ध्वस्त करेल असं मला वाटलंही नव्हतं. खरंच आई, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. काय झालं ते मला कळलंच नाही, परंतु त्या एका गोष्टीमुळे माझी इतकी आयुष्याची वाट लागली आहे. माझी मुलगी, माझी बायको निघून गेल्यात. कुठे गेल्यात, काय गेल्यात, कुठेच सापडत नाही आहेत. काय होणार आहे हे सगळं मला खरंच कळत नाही आहे. अगं मम्मी, तू एकवीर आईला मानतेस ना, मग विचार तिला की कधी हे सगळं ठीक होणार आहे, कधी माझ्या मुक्ता आणि माझी सई कधी परत येणार आहेत माझ्याकडे, हे विचार तिला. असं सगळं म्हणून आता सागर हा टेन्शनमध्ये असतो आणि त्याला खूपच या सगळ्याची काळजी वाटत असते. त्याच वेळेला आता इंद्रा रडत असते. ती म्हणते की इंद्रा म्हणते, सागऱ्या काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आपली एकवीरा आहे, आपल्या पाठीशी आहे ना, ती कधी आपल्याशी चुकीचं होऊ देणार नाही. सगळं काही चांगलंच घडेल बघ. तेव्हा मग सागर म्हणतो की त्याची मला काळजीच नाही आहे, की मुक्ता या सईची खूप चांगली काळजी घेतील, तिच्याबद्दल काहीच वाद नाही. परंतु त्या दोघीजणीही गेल्यात. कुठे गेल्यात, काय करतायत, खरंच काही कळत नाही आहे. सगळीकडे पोलीस त्यांना शोधतायत. त्या कुठे लपून बसल्या असतील. खरंच मला त्रास होतो या सगळ्याचा. मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. मला खरंच खूप वाईट वाटतं या सगळ्याचं. माझं हे सगळं कधी ठीक होणार आहे. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आता. जर माझी मुलगी आणि माझी बायको परत आली नाही तर. मुक्ताने सगळं नीट केलेलं, परंतु मी एका क्षणात सगळ्याची माती करून टाकली आहे असं वाटतंय मला. तेव्हा इंद्रा म्हणते की गप रे बाला, गप, रडू नको. अरे मला कळतंय तुझा हा जो काही त्रास आहे तो, परंतु सागऱ्या स्वतःला असा त्रास करून घेऊ नको. 2 घास खा, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल. तर इथे मुक्ताला ताप आलेला असतो, म्हणून ती खाऊन गोळी घेऊन जरा मिहिकाच्याच घरी आराम करत असते. तेवढ्यातच आता मिहिका ही मुक्ताला आवाज देते आणि म्हणते की ताई, तुला जरा बरं वाटतंय का? तेव्हा आता मुक्ता म्हणते की हो, बरं वाटतंय. तेवढ्यातच आता दरवाजाची बेल वाजते आणि मुक्ता घाबरते. मुक्ता म्हणते की हर्षवर्धन तर आला नसेल. तेव्हा मग मिहिका म्हणते की नाही, हर्षवर्धन नाही, थांब मी बघते, कोणीतरी असेल, त्याचा माणूस फाईल घेण्यासाठी आला असेल, तुम्ही इथेच थांबा, काळजी करू नका. असं म्हणून आता मिहिका ही तिकडून बेडरूममधून बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर मग आता इथे सई माऊ हे काहीतरी पुस्तक वगैरे वाचत बसलेली असते. आता मिहिका दरवाजा उघडते तर समोर बघते तर समोर सावनी असते. सावनीला बघून मिहिकाला आता धक्का बसलेला असतो. आता मिहिका ही समोर सावनीला बघते आणि म्हणते की तू इथे काय करतेस, तू माझ्या दारात काय करतेस? तेव्हा मग आता मिहिकाला ती उत्तर देते की मला पण काही हौस नाही आहे तुझ्या दारामध्ये उभं राहण्याची. हर्षवर्धनची जी काही फाईल राहिली ना, ती फाईल घेण्यासाठी इथे आली आहे. परंतु सावनी ही मिहिकाला म्हणजेच आतमध्ये येऊ देत नाही हे नोटीस करते. आणि त्याच वेळेला आता मिहिका म्हणते की थांब इथेच. तेव्हा ती म्हणते की कशाला, मी आणते ना जाऊन फाईल. तेव्हा मग मिहिका आवाज देते आणि म्हणते की अजय, जरा प्लीज ती टेबलवर ब्लॅक कलरची फाईल ठेवली आहे ती घेऊन ये. असं म्हणून ती फाईल आणायला सांगते. तेव्हा मग सावनी म्हणते की अगं काय गरज आहे, मी जाते ना, मी येते ना घेऊन फाईल. परंतु मात्र ती म्हणते की नको, काही गरज नाही आहे, तू इथे दरवाजाच थांब, तुला आतमध्ये येण्याची काहीच गरज नाही आहे. असं तर ती सरळ बोलून दाखवते. आणि मिहिका खूपच घाबरलेली असते. आणि मिहिकाच्या त्या ज्या काही हालचाली असतात त्या हालचाली पाहून सावनी म्हणते की इतकं काय झालं आहे, भूत बघितल्यासारखी तू माझ्याकडे बघत आहेस? तेव्हा आता मिहिका म्हणते की ठीक आहे, ही घे तुझी फाईल आणि तू निघालीस तरीही चालेल. तेव्हा मग मिहिकाला ती म्हणते की मला आता आतमध्ये यायचं आहे, मला बघायचं आहे की आतमध्ये असं काय आहे जे तू मला आतमध्ये येऊ देत नाहीस. आता हे ऐकल्यानंतर मात्र मिहिका घाबरलेली असते. सावनीला मात्र पूर्णपणे मिहिकावर संशय आलेला असतो की अशी कोणती तरी गोष्ट आहे ज्याने मिहिका ही सगळी गोष्ट लपवत आहे. आता इथे मिहिका तिला ओरडते की काय चाललंय तुझं, चल तू बाहेर जा. असं म्हणून ती जायला सांगते. आणि इथे मुक्ताच्या कानावर आवाज पडतो आणि मुक्ता आता घाबरलेली असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, मिहिकाच्या घरामधून मुक्ता आणि सई दोघेही निघालेले असतात आणि समोरून एक टेम्पो येत असतो. आणि टेम्पो येत असताना मुक्ता आणि सई रोड क्रॉस करत असताना आता इथे मुक्ता आणि सई ही दोघीजणी जाऊन तिकडे धडकणार असतात. आणि मुक्ता आता जोरात आई असा आवाज देते. तर इथे सागरला पोलिसांचा एक कॉल येतो की आम्हाला एक ह्या रोडवर डेड बॉडी सापडली आहे आणि त्याच्यामध्ये एक मुलगी आणि तिची आई आहे, तर तुम्ही प्लीज जरा आयडेंटिफाय करायला याल का की
तीच तुमची मुलगी वगैरे आहे का? तर आता हे ऐकल्यावर सागरला मात्र जबरदस्त मोठा धक्का बसतो. तर इकडे सावनीला देखील कॉल आलेला असतो, की तुम्ही ज्या बाईला आणि ज्या मुलीला शोधत होतात, बहुतेक त्यांचीच डेड बॉडी आम्हाला सापडलेली आहे. तर प्लीज तुम्ही जरा त्यांना शोधण्यासाठी या. म्हणून आता इथे हे ऐकल्यावर सावनीला देखील धक्का बसतो, की माझी सई तिला काही झालं तर नाही ना? आणि ती आता रडू लागते आणि तिला या सगळ्याचा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर इथे आता सागरला त्याच जिथे बॉड्या ठेवलेल्या असतात तिथे बोलवलेलं असतं, की ह्याच तुमची व्यक्ती आहेत का ते पडताळणीसाठी. म्हणून आता सागर हा मिहीर आणि लक्कीबरोबर आलेला असतो. आणि जेव्हा सागरला ते दोघं घेऊन येतात, सागर पूर्णपणे गळून पडलेला असतो. काय करावं हे त्याला काहीही कळत नसतं. तो खूप दचकलेला असतो आणि त्याला जबरदस्त मोठा मानसिक धक्का लागलेला असतो. मिहीर आणि लकी कसंबसं सावरत त्याला तिथे पुढे चालत चालत घेऊन येतात आणि म्हणतात, की दादूस बघ, 1 मिनिटं थांब. परंतु सागर म्हणतो, नाही, माझ्यात ही हिंमत नाही. आणि सागर आता तिथून निघून चाललेला असतो. त्याच वेळेला इथे आता सागरला ते दोघंही म्हणतात, की दादूस, अरे दादूस थांब. परंतु सागर खूप घाबरलेला असतो. आता या सगळ्यामध्ये नेमकं मुक्ता आणि सईचं काही झालं असेल, की सई आणि मुक्ता कुठे सेफ असतील, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.